हिंजवडी ट्रॅव्हल जळीत कांडामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। चालकानं गाडी पेटवल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे। चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। चालकानं कट रचून चौघांना जाळून मारलं असं देखील आता या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे। चालकानं गाडी पेटवल्याचं या तपासातून निष्पन्न झालेलं आहे। हिंजवडी ट्रॅव्हल्स जळीत कांडामध्ये आता हा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। चालकानं गाडी पेटवल्याचं तपासातून निष्पन्न झालं। चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते। तर चालकानं कट रचून चौघांना जाळून मारलेलं आहे। हिंजवडी ट्रॅव्हल्स जळीत कांडामध्ये ही धक्कादायक माहिती आपण पाहतोय समोर आलेली आहे। चालकानंच गाडी पेटवलेली आहे असं तपासातून आता निष्पन्न झालं आणि यामध्ये चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती समोर येते। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण पाहतो या संपूर्ण धक्कादायक माहिती या प्रकरणात समोर आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तर खरंच अत्यंत धक्कादायक अशीच बातमी असं म्हणावं लागेल, कारण जे लोक मेले आहेत त्याला त्याच कंपनीमधला त्याच गाडीवरचा जो चालक आहे तो कारणीभूत असल्याचं समोर आलेलं आहे। दिवाळीचा पगार न दिल्यामुळं आणि इतर काही किरकोळ कारणांमुळं या चालकाने स्वतः स्फोटक घेऊन गाडीमध्ये ठेवल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तो स्वतः या अपघातामधून वाचलेला असला तरी 4 जणांचा बळी या त्याच्या कृत्यामुळे गेलेला आहे आणि त्यांनी एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एवढं भीषण कृत्य का केलं असाच विचार सगळ्यांच्या मनात आलेला आहे। मात्र एकूणच चालकामुळे या 4 जणांचा बळी गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पोलिसांनी या संपूर्ण घटनेनंतर तपासाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि त्यानंतर तपास सुरू केल्यानंतर चालकाकडून त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत या घटनेचा संपूर्ण तपशील जो आहे तो समोर दिलेला आहे। आणि एकूणच या घटनेनंतर पिंपरी चिंचवडच्या जवळच असलेल्या IT हब हिंजवडीमध्ये लाखो जे IT कर्मचारी जे आहेत ते प्रवास अशाच पद्धतीने टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये करत असतात। त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आलेला होता। मात्र चालकानेच हे कृत्य केल्याचं समोर आल्यानंतर एकच सुस्कारा जो आहे तो सोडलेला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत, नेमकं कारण काय आहे। जे प्राथमिक कारण जे आहे तो दिवाळीचा पगार न दिल्यामुळं चालकाने हे कृत्य केल्याचं पुढे आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद कैलास या सविस्तर माहितीसाठी।